नमस्कार. रोखोक आपलं स्वागत. प्रेक्षको, मी डॉक्टर उदय निरगुडकर. धुळ्याच्या जिल्हा रुग्णालयात डॉक्टर रोहन महामूरकर नावाच्या निवासी डॉक्टरला रुग्णांच्या नातेवाईकांनी अत्यंत अमानुष अशी मारहाण केली. ही घटना घडली 12 मार्चला. आज 18 मार्च सायन रुग्णालयात डॉक्टर रोहित कुमार याला रुग्णाच्या नातेवाईकांनी बेरहम चोप दिला. या लागोपाठच्या घटनांमुळे संतापलेल्या निवासी डॉक्टरांनी गेल्या सोमवारपासून सामूहिक रजा आंदोलन सुरू केलं. आंदोलनाच्या नावाखाली संरक्षण देण्याच्या मागणीसाठी निवासी डॉक्टरांनी सुरू केलेला हा संप आता चांगलाच चिघळला आहे. त्यातच मार्चच्या संपाला इंडियन मेडिकल असोसिएशनच्या खासगी डॉक्टर्सनी देखील पाठिंबा दिला. त्यामुळे नागपूरहून कोल्हापूरपर्यंत आणि रत्नागिरीपासून देवगिरीपर्यंत संपूर्ण राज्यातले खासगी दवाखाने हॉस्पिटल्स बंद आहेत. लागोपाठ 4 दिवसापासून सुरू असलेला या संपाचा फटका बसतोय तो गोरगरीब तरुणांना. चित्रा थोरात या 8 महिन्यांची गरोदर महिला नाला सोपारे होऊन मुंबईच्या KEM रुग्णालयात आली ते हॉस्पिटलचं टाळं बघण्यासाठी. इस्माईल खान हा बाहेरगावून आलेला, बाहेरच्या राज्यातून आलेला JJ हॉस्पिटलमध्ये किडनीचा रुग्ण, पण डॉक्टरांच्या संपामुळे त्याला उपचाराअभावी परतावं लागलं. गेल्या 3 दिवसात अशा हजारो केसेस आम्ही दाखवल्या. 1000हून अधिक शस्त्रक्रिया रद्द झाल्या. रुग्णांवर साधं प्लॅस्टर करायला, औषधं बदलून द्यायला डॉक्टर तयार नाहीत. एका रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केली म्हणून डॉक्टरांनी हजारो रुग्णांना असं वेठीला धरायचं, मृत्यूपंथाला नेऊन ठेवायचं. फॅक्टरी कामगाराप्रमाणे संप करायचा असेल तर तुम्ही डॉक्टर व्हायला पात्र नाहीत, अशा शब्दात मुंबई हायकोर्टानं माडला फटकावलं. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी पुरेसे सुरक्षा रक्षक तैनात करण्याचे आदेशही कोर्टाला दिलेले आहेत. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉक्टरांना पुरेशी सुरक्षा देण्याचं आश्वासन दिलं. विधिमंडळाच्या सभागृहात निवेदन करताना मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांना संप मागे घेण्याचं आवाहन केलं, पण डॉक्टर जुमानाला तयार नाहीत. सरकारनं लेखी आश्वासन द्यावं यासाठी ते अडून बसलेत. सरकारनं कामावरून काढून टाकण्याच्या नोटिसा दिल्या तरी संपकरी डॉक्टर मागे हटायला तयार नाहीत. अशा डॉक्टरांवर आता काय सर्जरी करायची? काही बेजबाबदार रुग्ण नातेवाईकांसाठी वर्षानुवर्ष जमलेली व्यावसायिक नीतिमूल्य पायदळी तुडवणं योग्य आहे का? रुग्ण आणि डॉक्टर यांच्या नात्यातली विश्वासार्हता त्यामुळे आणखी धोक्यात येणार नाही का? डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कायदा करण्यात आला, तो पुरेसा सक्षम नसेल तर त्यावर चर्चा होऊ शकते, पण त्यासाठी रुग्णांचे हाल करण्याची गरज काय? तुमचा झगडा होता तो व्यवस्थेशी, रुग्णांचे त्यात काय दोष? निवासी डॉक्टरांचे प्रश्न गंभीर आहेत हे मान्य आहे, मात्र त्यांना पाठिंबा देण्याच्या नावाखाली खासगी डॉक्टरांनी रुग्णांना वेठीला धरणं वैद्यकीय पेशासाठी योग्य आहे का? प्रत्येक डॉक्टरला सुरक्षा देणं खरोखरच प्रत्येक वेळी सरकारला शक्य होणार आहे का? आणि केवळ सुरक्षा रक्षक नेमून हा प्रश्न सुटणार आहे का? रुग्णांशी, नातेवाईकांशी सुसंवाद साधण्यात डॉक्टर कमी पडतायत का? आणि या सगळ्या व्यवस्थेमध्ये सावळ्या गोंधळात सरकार आपली वैद्यकीय सेवा पुरवण्याची जबाबदारी नीट पार पाडतंय का? प्रश्न असंख्य आहेत. रोग फार जुना आहे. चला या सगळ्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखोक कार्यक्रमात. रुग्णांना वाली कोण? रुग्णांना वाली कोण या विषयावर चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केले. माझ्यासोबत आहेत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कृती समितीचे अध्यक्ष डॉक्टर अनिल पासनेकर. डॉक्टर अनिल पासनेकर, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. आपल्या बरोबर आहेत दत्ता माने, याचिकाकर्ते आणि वकील दत्ता माने आपल्या या कार्यक्रमात स्वागत. आपल्या बरोबर आहेत डॉक्टर अमोल अन्नदाते. डॉक्टर अमोल अन्नदाते हे औरंगाबादहून या कार्यक्रमात सहभाग घेतात आणि वैजापूरला ते वैद्यकीय सेवा पुरवतात. डॉक्टर अमोल अन्नदाते, आपलं स्वागत. आणि विजयसिंह चंदेले, निवासी डॉक्टर, नागपूरहून या कार्यक्रमात डॉक्टर विजयसिंह चंदेले हे सहभागी होत आहेत. आणि आता या क्षणाला आपल्या बरोबर आहेत महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन हे देखील आपल्या बरोबर आहेत. गिरीश महाजन, आपल्या कार्यक्रमात स्वागत. आपल्या बरोबर IMAचे प्रतिनिधी आहेत, आपल्या बरोबर निवासी डॉक्टर आहेत, आपल्या बरोबर वकील आहेत आणि आपल्या बरोबर आणखीन एक प्रॅक्टिसिंग डॉक्टर पण आहेत. सर्वप्रथम जाऊया डॉक्टर अनिल पासनेकर, तुमच्यापासून सुरुवात करूया. संपाची सध्याची स्थिती काय आहे? संपाची स्थिती काय आहे तर मला विचारायला वाटतं की आणखीन किती असे डॉक्टर रोहन मामूनकर घडावेत की मग सरकारला जाग येईल. की जर 2010 पासून
कायदा अस्तित्वात आहे, डॉक्टर प्रोटेक्शन ऍक्ट, आणि त्याप्रमाणे सो युअर हँड इज ऑन द ट्रिगर अँड यू वॉन्ट टू प्रेस द बटन. The thing यू is वॉन्ट टू प्रेस द बटन. म्हणजे कसं आहे की डोक्याला पिस्तूल लावलेली आहे सरकारच्या आणि तुम्ही आता बंदूक ओढायला तयार आहात. नाही, प्रश्न असा आहे की हे असहकार मुवमेंट आहे की गांधीजींनी सांगितले जर तुमच्या मागण्या मान्य होत नसतील तर असहकार करा. तर आम्ही काय करणार आहोत? शेवटी आम्ही 2010ला कायदा झालेला आहे, त्यावेळेला मी प्रेसिडेंट होतो महाराष्ट्राचा. डॉक्टर बाविस्कर नाव ऐकलंय का हो, तुम्ही? डॉक्टर त्या डॉक्टर बाविस्करांनी कट प्रॅक्टिस विरुद्ध जेव्हा आंदोलन केलं तेव्हा कुठे महात्मा गांधी गेले होते तुमचे? नो, प्रश्न असा आहे की प्रत्येक समाजा प्रत्येक ब्लॅक हॉर्स असतात प्रत्येक प्रोफेशनमध्ये, पण तेच घेऊन चालत नाही. मग तसेच रुग्णांमध्ये ब्लॅक हॉर्स आहेत म्हणून अख्ख्या रुग्णांना तुम्ही जबाबदार धरता? नाही, पण एका रुग्णाच्या नातेवाईकांनी एका ठिकाणी मारहाण केली म्हणून तुम्ही सगळ्या व्यवस्थेला जबाबदार धरता? प्रश्न असा आहे की डॉक्टर हा काम करत असतो गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जिथे अपुरी व्यवस्था असते, आणि अपुरी व्यवस्था असताना तो दिवस रात्र म्हणजे जज मंजुला डॉक्टर अनिल पासनेकर शेलूर मॅडम डॉक्टर अनिल पासनेकर परवा न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करत असताना, शूटिंग करत असताना आमच्या पत्रकार स्वाती नाईक यांना बेदम मारहाण झाली, दगडाने ठेचून काढलं गेलं. आम्ही काम नाही थांबवलं, आम्ही ते रिपोर्ट केलं, आम्ही सरकारला भाग पाडलं, त्या लोकांवर कारवाई करायला भाग पाडलं. पण म्हणून आपल्यामुळे कोणाचे जीव जात आहेत हे लक्षात घेऊन आम्ही आमचं काम नाही थांबवलं. चला, मग ठीक आहे. आपण सेवा पुरवली नाहीत म्हणून लोकांचे जीव जात आहेत याची आपल्याला जाणीव आहे. आपण पण असं ठरवूया ना की आता 2010 पासून जर डॉक्टर प्रोटेक्शन ऍक्ट अस्तित्वात आहे, महात्मा गांधींचे 2 वर्षामध्ये महात्मा 56 तुम्ही विषय सांगताय. 2 वर्षामध्ये 56 जर अटॅक झालेले आहेत, कुठल्या कल्पिटला शिक्षा झालेली आहे ते मला समजावून सांगा. कुणाला गिरीश महाजन अंडर द दिस रूल हॅज बीन गिरीश महाजन तुमच्या काळात जरा थांबाल सर. हा, थँक्यू. बोला बोला. गिरीश महाजन, तुमच्या काळात मेडिकल कॉलेजमधल्या सीट वाढल्या, तुमच्या काळात खाजगी महाविद्यालयांना नीटच्या द्वारे 85% जागांचा निर्णय करण्यात आला. तुम्ही ज्या मतदारसंघातून निवडून येता तिकडे अवयवदानाची प्रचंड मोठी मोहीम आपण राबवली. त्याचबरोबर प्राध्यापकांना नियमित प्रमोशन, या सगळ्या बातम्या आम्ही आत्तापर्यंत दिल्या. म्हणजे तुमची प्रतिमा ही साधारणतः मेडिकल प्रॅक्टिसच्या विरोधी किंवा डॉक्टरांच्या विरोधी अशी नाही. मग असं असताना संप चिघळायचं कारण काय? या आधी देखील दिलीप वळसे पाटील होते किंवा इतर अनेक मंत्री होते आपल्या खात्याचे, ते दुसऱ्या पक्षांचे होते, सरकार दुसरं होतं, तेव्हाही संप झाले होते, पण तेव्हा ते चिघळले नव्हते. आपल्या काळात हा संप व्हायचं आणि चिघळायचं कारण काय आणि त्याची आत्ताची स्थिती काय आहे? संप मागे घेतला गेलेला आहे का संप मागे घेतलेला गेलेला नाही? गिरीश महाजन, गेल्या 3 दिवसापासून सतत अतिशय गांभीर्याने आम्ही हा विषय या ठिकाणी हाती घेतलेला आहे. आज माननीय मुख्यमंत्री मोदयांनी स्वतः या ठिकाणी बैठक घेतली. जवळपास 1.25 तास या ठिकाणी बैठक घेऊन मार्चचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी या ठिकाणी चर्चा झाली. आणि काल मी सुद्धा स्वतः सर्व या मार्चच्या पदाधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी बोललेलो होतो. आज पोलीस अधिकाऱ्यांना सगळंच त्या ठिकाणी बोलण्यात आलं होतं आणि सगळी परिस्थिती मुख्यमंत्री मोदयांना माहीत आहे. त्यांनी या विषयावर चर्चा केली. आपल्या ज्या मार्चच्या 10 मागण्या होत्या त्यासुद्धा त्या ठिकाणी मी तात्काळ मंजूर केल्यात. खरं म्हणजे कालच मी त्या ठिकाणी लेखी स्वरूपामध्ये या सगळ्या मागण्या मान्य करून त्यांच्या हातामध्ये दिलेल्या आहेत. जी घटना घडली आहे ती निषेधार्हच आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेमध्ये स्टेटमेंट केलं की आम्ही कोणी याच्या गोष्टी समर्थन करते, जेवढा निषेध करावा तेवढ्या घटनेचा कमीच आहे. कारण डॉक्टरांना जर अशा प्रकारची मारहाण होत असेल तर ही बाब अतिशय गंभीर आहे. आणि माझं तुम्हाला माहिती आहे, माझा आणि या खात्याचा अतिशय जवळचा संबंध आहे. मी जवळपास लाखामध्ये लोकांना मुंबईसारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी नेऊन त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून आणलेल्या आहेत 25 वर्षाच्या काळामध्ये. माझ्या डॉक्टरांचा माझा अतिशय जवळचा संबंध आहे. मी 2-2 लाख 1.5 लाख लोकांचे कॅम्प त्या ठिकाणी जिल्ह्यावर या ठिकाणी घेतोय आणि त्यावेळेला या डॉक्टरांची मदत मला होत असते. आणि म्हणून मला डॉक्टरांविषयी मोठ्या प्रमाणात आस्था आहे, त्यांच्या सगळ्या अडचणींची मला कल्पना आहे आणि म्हणून मला हा विषय अतिशय जवळून माहिती आहे. परंतु आज धुळ्याची घटना घडली, नाशिकची घटना घडली, 3-4 घटना सतत घडल्या आणि त्यानंतर संपाला सुरुवात झाली. मी पहिल्या दिवशी धुळ्याची घटना घडल्याबरोबर धुळ्याला मी फोन केला. मी मार्चचे आपले पदाधिकारी या ठिकाणी बसलेले आहेत आपल्यासोबत, त्यांच्याशी मी लगेच अर्ध्या तासामध्ये चर्चा केली. झालेली घटना अतिशय निषेधार्ह आहे, आम्ही त्याचा बंदोबस्त करू, यापुढे अशी होणार याची खबरदारी घेऊ, ही ग्वाही त्यांना त्या ठिकाणी दिली. आणि आज या ठिकाणी जवळपास 4था दिवस उजाडलेला आहे. गेल्या 3 दिवसापासून आम्ही तुमचे अधिकारी, मी स्वतः आणि CM साहेबांनी ठिकाणी बैठक घेतली आणि आम्ही मार्चच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंतीच केली. CM साहेबांनी स्वतः विनंती केली विधानसभेत 3-3 वेळा की आपण हा संप मागे घ्या.
कारण या ठिकाणी आज जे गरीब लोक आहेत, जे गरजू लोक आहेत, जे बाहेरसुद्धा जाऊ शकत नाही खाजगी ठिकाणी शहरामध्ये, त्या लोकांचे अतोनात हाल या ठिकाणी चाललेले आहेत. आपल्या मागण्या आम्हाला सर्व मान्य आहेत. आम्ही 10च्या 10 मागण्या मान्य केल्या. सिक्युरिटीच्या बाबतीमध्ये आपली मागणी आहे, 1100 लोक भरा म्हटलेलं आहे. 1100 लोकांना अगदी पहिल्या दिवशी धुळ्याची घटना घडल्याबरोबर मी 2 दिवसामध्ये ती फाईल फिरवून त्या ठिकाणी तिचे 33 कोटी रुपये मंजूर करून घेतलेत. 1100 लोक अतिशय चांगले मुलं, 20,000 रुपये पगार आम्ही त्यांना देणार आहोत. आणि असे चांगले लोक त्या ठिकाणी जे तरुण आहेत, त्या ठिकाणी जे पोलीस अधिकारी आहेत, निवृत्त मोठे ते महासंचालक असो, त्याची कमिटी आहे आणि त्यांच्या मार्फत आम्ही ते घेतले. ट्रेन मुलं आहेत सगळी ही, आणि त्यांना आम्ही त्या ठिकाणी कामावर घेतोय. त्यांनी सांगितलं की आम्ही 5 दिवसामध्ये 700 लोक तुम्हाला देतो आणि पुढच्या 5 दिवसामध्ये तुम्हाला आम्ही त्या ठिकाणी 400 लोक, म्हणजे 10 दिवसामध्ये 1100 लोकांची भरती आम्ही त्यांना ऑर्डर दिलेली आहे. त्यांना आम्ही लेखी स्वरूपामध्ये आमची मागणी केलेली आहे आणि त्यांनी या मार्चच्या पदाधिकाऱ्यांसमोर आम्हाला प्रॉमिस केलं पोलीस अधिकाऱ्यांनी की आम्ही तुम्हाला 5 दिवसामध्ये 700 लोक देतोय आणि पुढच्या 5 दिवसात अजून 400 लोक देणार आहोत. अशा 1100 लोकांची भरती करण्याचा मी यांना प्रॉमिस केलेला आहे. याच्या ज्याही 10 मागण्या होत्या त्या सगळ्या मी मागण्या केल्या. डॉक्टरना लागल्यावर त्यांना जर खाजगी दवाखान्यात द्यावं लागलं तर खर्च कोण करेल, आम्ही सांगितलं आम्ही करू. त्या ठिकाणी अलार्म पाहिजे, आम्ही अलार्म लावलो. कॅमेरा अजून पाहिजे, कॅमेरा अजून लावलेत. आम्ही सगळ्या मागण्या अगदी महिनाभरामध्ये एकही तुमची मागणी शिल्लक राहणार नाही हे आम्ही त्यांना आश्वासित त्या ठिकाणी केलेलं आहे. आता एवढं झाल्यानंतर माझी अपेक्षा होती, माननीय मुख्यमंत्री महोदयांची अपेक्षा होती की हा संप मागे व्हायला पाहिजे होता. परंतु त्यावेळी हो म्हणायचं आणि नंतर मग पुन्हा म्हणायचं की आता आम्ही मागे घेत नाही. आज संध्याकाळी त्यांनी सांगितलं की अजून पुरेसं 4 दिवसासाठी आम्हाला त्या ठिकाणी सुरक्षा पाहिजे. आम्ही पोलिसांना त्या ठिकाणी पाठवलं. पोलिसांच्या व्हॅन त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये जाऊन उभ्या राहिल्यात आणि तरीसुद्धा अजूनपर्यंत आम्हाला निरोप येत नाही की आम्ही संप मागे घेतला. मला वाटतं की लोकांचा विचार करून, सामान्य जनतेचा विचार करून, त्यांचा जीवाचा विचार करून आपण हा संप जो आहे हा मागे घेतला पाहिजे अशी पुन्हा मी आपल्यासमोर सर्व प्रेक्षकांसमोर सगळ्या मार्चच्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी विनंती करतो. टफ जॉब फॉर यू गिरीश महाजन. इतकं सगळं केल्यानंतरही आपलं डॉक्टर ऐकत नाही आहेत. डॉक्टरांची काय प्रतिभा जी व्हायची असेल ती लोक बघणारच आहेत. विजयसिंह चंदेले आपल्या बरोबर आहेत, मार्डचे निवासी डॉक्टर आहेत. विजयसिंह चंदेले, IMA तर त्यांचा संप चालू ठेवणार आहे तर दिसतंच आहे. त्यांच्या आता ट्रिगर आहे, ते म्हणले आम्ही आता दाबलेला आहे. तुमचं काय आहे? गिरीश महाजन यांनी एवढं केल्यानंतरही आपण संप चालू ठेवणार आहात? इज दिस द अल्टिमेट सोल्युशन? या ठिकाणी एक इच्छित संप हा आमचा शेवटचा निर्णय नाही आहे असं चित्र प्रदर्शित करण्यात येत आहे की आम्ही एका घटनेनंतर हे पाऊल उचललेलं आहे. पण हे असं नाही आहे. ही घटना पहिली नाही आहे आणि 2016मध्ये अशीच घटना झालेली. त्यावेळेस पण सरकारने हेच आम्हाला आश्वासन दिलेले की तुम्हाला 11,000 सुरक्षा रक्षक देणार आहोत. त्यावेळेस कोर्टाने एका PILच्या अगेन्स्ट हे सगळं सरकारला विचारलेलं की तुम्ही त्या रेसिडेंट डॉक्टरच्या कोणकोणत्या मागण्या त्या पूर्ण करा. हे सगळे पूर्ण करण्याचे आश्वासन सरकारने 1 वर्षापूर्वी दिलेले. जेव्हा ही धुळ्याची घटना झाली त्यानंतर पण आम्ही स्ट्राईकवर गेलेलो नव्हतो. आम्ही आमच्या ज्या डीन सर आहेत, जे लोकल अथॉरिटी आहे त्यांच्याशी आम्ही बोलत होतो की आमच्या सुरक्षेत वाढ करा, आमच्या सुरक्षेचं काहीतरी पहा. धुळेत अशी घटना झालेली आहे. त्यानंतर पण कोणी लक्ष दिलं नाही. आम्ही धुळेच्या घटनेनंतर तुरंत संपावर गेलो नाहीत हे लक्ष द्यायला पाहिजे सरकारनेही. आम्ही धुळेची घटना झाली, मग त्यानंतर नाशिक, सायन असे जेव्हा सलग घटना होत होते तरी पण सरकारने आमच्या सुरक्षेकडे लक्ष दिलं. गिरीश महाजन ते म्हणतात की धुळ्याची घटना झाल्यानंतर आम्ही संपावर गेलो नाही, आम्ही वाट पाहिली आणि इतर घटना झाल्यानंतर आम्ही संपावर जायचा निर्णय घेतला. कुठेतरी आपण या प्रकरणात कुठेही चुकलेलो नाही असं त्यांचा दावा आहे. अर्थात निवासी डॉक्टरांचे प्रश्न मी स्वतः डोळ्यांनी बघितलेले आहेत आणि ते अत्यंत गंभीर आहेत, याविषयी काही शंका नाही आहे. गिरीश महाजन, धुळ्याची घटना घडली त्या दिवशी लगेच तासाभरामध्ये मी त्या समोरच्या डॉक्टरांची सगळी विचारपूस केली. संबंधित त्या ठिकाणचे डीन होते त्यांच्याशी मी त्या ठिकाणी चर्चा केली. पोलीस अधिकाऱ्यांना मी स्ट्रिक्ट सूचना दिल्या की तात्काळ या लोकांना अटक करा, त्यांच्यावर कुठे त्याची हयगय करू नका. आणि त्याचबरोबर मार्चचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी सुद्धा मी 2 तासामध्ये त्या ठिकाणून बोललो की झालेली घटना अतिशय गंभीर आहे, अतिशय घृणास्पद आहे, चुकीची आहे. याच्यासाठी कोणीचं समर्थन तर कोणी करू शकतच नाही. परंतु या ठिकाणी जे काय करता येण्यासारखं असेल कायद्याच्या याच्यातून ते आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत हे मी त्यांना त्या ठिकाणी सांगितलं. आणि लगेच त्या दिवशी मी त्या 1100 सुरक्षा रक्षक आहेत त्यांच्या बाबतीमध्ये पुन्हा विचारणा केली. ती फाईल फायनान्सकडे पेंडिंग होती. मी फायनान्सचे ACS
जैन साहेब आहेत त्यांच्याशी फोनवर बोलून म्हटलं मला 1 तासामध्ये आता ही फाईल क्लिअर करून पाहिजे. त्यांनी लगेच 2 तासामध्ये तासाभरामध्ये आम्हाला ती फाईल क्लिअर करून दिली. 33 कोटी रुपये त्यांनी त्या ठिकाणी मंजूर करून दिले. मी संबंधित जी एजन्सी आहे पोलीस अधिकाऱ्यांची की त्या तरुणांना ट्रेनिंग देऊन त्या ठिकाणी सगळ्या त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रतीचे सुरक्षा गार्ड पुरवत आहेत, त्यांना आम्ही त्या ठिकाणी लगेच सांगितलं की तुम्ही आम्हाला 1100 गार्ड पुरवा. त्यांनी सांगितलं की आम्हाला 5-7 दिवस तरी लागतील, त्या मुलांना घरून बोलावं लागतं, आमच्याकडे ट्रेन गार्ड आहेत, त्यांना 1-2 दिवस आम्हाला कोचिंग करावं लागेल. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी आम्ही 1 आठवड्यामध्ये सगळा हा प्रश्न मिटवण्याच्या दृष्टीने विजयसिंह चंदेले मार्गी लावलेला आहे. विजयसिंह चंदेले या व्यतिरिक्त काय हवंय? या व्यतिरिक्त विजयसिंह चंदेले काय हवंय? महत्त्वाचं असं आहे की आपल्याला असं जे हल्ले होत आहेत ते फक्त सुरक्षा रक्षक नसल्यामुळे होत नाही. कारण ते तसं असतं तर यापूर्वी भरपूर हल्ले झाले असते, तर तसं नाही आहे. तर वेगळी या सुरक्षा रक्षकांसोबतच अनेक कारणं आहेत जे या हल्ल्यांसाठी कारणीभूत आहे. जसं की हॉस्पिटलमध्ये गरीब रुग्णाची एक अपेक्षा असते की त्यांना चांगलं इलाज सरकारी हॉस्पिटलमध्ये भेटला पाहिजे, पण सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्वच सुविधा उपलब्ध नसतात. हे गोष्टी आम्ही त्यांना सांगतो की या गोष्टी उपलब्ध नसल्यामुळे, कारण धुळ्याचा इन्सिडेंट पाहिला तर तिथं कळून येतं की तिथं न्यूरोसर्जन नसल्यामुळे हा विजयसिंह चंदेले तुमचं म्हणणं बरोबर आहे. ठाण्याच्या कळवा मेडिकल रुग्णालय असेल किंवा अनेक रुग्णालयातल्या अनागोंदीबद्दल आम्ही शेकडो वेळेला हे रिपोर्ट सादर केले आहेत. आत्ता सध्या परिस्थिती काय माहिती आहे डॉक्टर? पेशंट व्हेंटिलेटरवर आहे आणि त्या पेशंटला डॉक्टरची गरज आहे. मला फक्त एवढा एकच तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. गिरीश महाजन आज स्वतः इथे उपलब्ध आहेत. त्यांनी काय काय केलं ते तुम्हाला पॉईंट वाईज सांगितलंय, प्रत्येक तासाला काय केलं ते सांगितलंय. सरकारचं हे नवीन सरकार आहे. याआधी या सरकारच्या काळात आपला संप झालेला नव्हता एवढ्या मोठ्या प्रमाणात. या सरकारची भूमिका सकारात्मक आहे, प्रश्न सोडवण्याची आहे का गिरीश महाजन थूकपट्टी करतात असं वाटतं? फक्त मलमपट्टीकडून दूर व्हायचं आहे त्यांना का मेडिकल सर्व्हिसमध्ये इतकी सर्व्हिस प्रोव्हाइड करणाऱ्या माणसाला हा प्रश्न सोडवायची कळकळ आहे असं वाटतंय? प्रॉब्लेम काय आता? तुम्हाला सरकारचं लक्ष वेधून घ्यायचं आहे का तुम्हाला तुम्हाला रुग्णांना अडचणीत आणायचं आहे? तुम्ही सरकारचं लक्ष वेधून घेतलं, मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत निवेदन दिलं, मुख्यमंत्र्यांनी मिटिंगा घेतल्या, आश्वासन दिलं, स्वतः मंत्री आता इथे आलेले आहेत आणि तरी देखील तुम्ही म्हणताय की सरकारचं लक्ष वेधून घ्यायचंय. तुम्हाला सरकारचं लक्ष वेधायचं आहे का तुम्हाला रुग्णांना अडचणीत आणून आपली संघटित ताकद दाखवायची आहे? रुग्णांना त्रास द्यायचा आमचा काहीही यात आम्हाला हे साधून आम्हाला लक्षही वेधायचं नाही आहे किंवा रुग्णांना हालअपेष्टांमध्ये पाठवायचं पण नाही आहे. बस आमच्या काही मूलभूत हक्क आहेत. आमची सुरक्षा हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. या सुरक्षेच्या मुद्द्यासोबतच आम्हाला पेशंटलाही क्वालिटी मेडिकल सर्व्हिस प्रोव्हाइड करायचे आहेत. असं नाही आहे की आम्ही फक्त सुरक्षेसाठी लढतोय, तर आम्ही त्या गरीब रुग्णांच्या क्वालिटी मेडिकल जे त्यांना भेटणार आहे सुविधा त्यासाठीही लढतोय. विजयसिंह चंदेले पत्रकारांवर दररोज हल्ले होत असतात. मला स्वतःला अनेक महिने पोलीस प्रोटेक्शन होतं, माझ्या घरच्यांना पोलीस प्रोटेक्शन होतं, अगदी 82 वर्षाच्या आईलाही पोलीस प्रोटेक्शन होतं. म्हणून आम्ही आमचं काम नाही थांबवलं. माझा मुद्दा हा आहे की एक वेळ बातमी नाही मिळेल तर लोक जगू शकतात, परंतु तुमची सेवा नाही मिळाली तर लोक मरू शकतात याची जाणीव ठेवा. आपल्याबरोबर दत्ता माने आहेत. दत्ता माने, फॅक्टरी कामगारांप्रमाणे संप करायचा असेल तर तुम्ही डॉक्टर होण्यास पात्र नाही, हे उद्गार कोणा पत्रकाराचे नाही आहेत, तर हे उद्गार माननीय उच्च न्यायालयाचे आहेत. माझा फक्त एकच प्रश्न आहे तुम्हाला. आपण ज्यांची तब्दिली करताय, आपण ज्यांची वकिली करताय, त्यांच्याबद्दल उच्च न्यायालयानं आजपर्यंत असे उद्गार यापूर्वी कधी काढले होते? आज जवळजवळ 8 वर्षाची माझी प्रॅक्टिस आहे. माझ्या प्रॅक्टिसमध्ये तर असा प्रसंग कधी आला नाही. म्हणजे माननीय उच्च न्यायालयाने असे ताशेरे आपण आपल्या अशिलांबद्दल यापूर्वी कधीही काढलेले नव्हते, ते त्यांना काढावे लागले. एम आय राईट? अमोल अन्नदाते, डॉक्टरांवर मारहाण का होतीये? नेमकं काय चुकतंय? एकीकडे ते म्हणतात सरकारचं लक्ष वेधायचं आहे, IMA महात्मा गांधींचे दाखले येत आहे, पण भगवान डॉक्टर बाविस्करांनी कट प्रॅक्टिसचा मुद्दा समोर आणला तेव्हा कट प्रॅक्टिस कधी आंदोलनं केले आहेत आणि बंद केले आहेत किंवा त्या डॉक्टरला सेग्रिगेट केलं असं आमच्या समोर कधी आलेलं नाही आहे. पण आता मात्र IMAचे सगळे डॉक्टर एकत्र आलेत. ॲलोपॅथी आलंय, होमिओपॅथी आलंय,
परवा होमिओपॅथीच्या डॉक्टरांना क्रॉस पॅथीसाठी परमिशन मिळाल्यानंतर हेच ॲलोपॅथीचे डॉक्टर आमच्याकडे येऊन होमिओपॅथी कशी चुकीची आहे सांगत होते. आज त्यांनी होमिओपॅथीला मांडीवर घेतलंय. उद्या होमिओपॅथीने जर त्यांना अशी कंडिशन टाकली की आमच्या क्रॉस पॅथीला ऑब्जेक्शन घेऊ नका, तर त्यांना ते मान्य होणार आहे का? प्रश्न फार गंभीर आहेत. आज आपण संघटित शक्ती ताकद दाखवण्याकरता फडणवीस सरकारला किंवा कोणतंही सरकार असू दे त्याला नमवण्याकरता, उच्च न्यायालयाला आपली ताकद दाखवण्याकरता डॉक्टरांनी स्टेथोस्कोप खाली ठेवलाय. एक दिवस असाही येईल की जेव्हा तो स्टेथोस्कोप त्यांच्याजवळ असणारच नाही. अमोल अन्नदाते, डॉक्टरांना मारहाण का होतीये? सर, मला ही चर्चा सगळी ऐकून असं वाटतंय की आपण एक आधी ठरवायला हवं की डॉक्टरांसारखा बुद्धिवादी वर्गाला आपल्याला एकदाच व्हिलन ठरवायचं आहे का, की आपण ट्रिगर दाबणार आहोत. हे तुम्हाला अगदी मनापासून सांगतो की प्रत्येक डॉक्टरला समोर रुग्ण असणं आणि त्याला तपासणं हे आयुष्यातलं सगळ्यात मोठं समाधान असतं. आज सकाळपासून मीही संपावर आहे. मी रुग्ण समोर नाही तर मी डिस्टर्ब झालोय, कारण माझी ऊर्जा आणि माझी भाकरी त्याच्यावर चालते. मला एक दिवसाचा मला या महिन्याचे पगार कसे करायचे हे प्रश्न निर्माण होतात. म्हणून हा वर्ग जेव्हा संपावर जातोय तेव्हा मला वाटतं फक्त एका घटनेचं ॲनालिसिस करण्यापेक्षा आज डॉक्टरांसारख्या वर्गावर जो अत्यंत शांतपणे प्रॅक्टिस करणार आहे, आणि मी सर तुम्ही अनेक डॉक्टरांशी संबंधित आहात, 99.99% डॉक्टरांना माझ्या समोर आलेल्या रुग्णाचं मी नुकसान करावं, मी तो मरावा, तो बरा होऊ नये असं कधीही कोणालाही वाटत नसतं. म्हणून मला असं वाटतं की एकदा आपण कधीतरी आपण समजून घेऊया की ही डॉक्टर आपल्या देशाची बौद्धिक संपत्ती आहे. अमोल अन्नदाते, मुख्यमंत्र्यांनी इंटरव्ह्यू केलं, मुख्यमंत्र्यांनी सभागृहात निवेदन केलं, सुरक्षा रक्षक नेमले गेले, त्याच्याबद्दलची आश्वासनं दिली गेली. मंत्री महोदय स्वतः आता इथे आहेत, तरी देखील संप चिघळवण्यात कोणाला रस आहे? तरी देखील संप का चिघळतोय? सर, संप चिघळवण्यात सर मीही एकेकाळी निवासी डॉक्टर होतो, मीही एकेकाळी संपावर गेलो होतो. सर, मी तुम्हाला ग्वाही देतो की उद्या सकाळी 1 तासामध्ये हा संप मिटवण्याची मी वैयक्तिक जबाबदारी जाहीर करतो. पण काही प्रश्नांची उत्तरं जोपर्यंत आपल्याला मिळत नाहीत तोपर्यंत म्हणजे संप हा मिटेल हा गिरणी कामगारांचा संप नाहीये जो महिने चालेल. डॉक्टर हा इतका संवेदनशील नाहीये. पुढच्या 2 दिवसात 1 दिवसात तो संप मिटेल. पण सार्वजनिक आरोग्य व्यवस्था रसातळाला गिरणी कामगारांचा संप म्हणत नसाल, अमोल अन्नदाते, तुम्ही गिरणी कामगारांचा संप म्हणत नसाल, पण माननीय उच्च न्यायालयानं तसेच ताशेरे जोडलेले आहेत. गो अहेड. सर, माझ्यासारख्या किंवा इथे बसलेल्या निवासी डॉक्टरवर जर एखादा माणूस हल्ला करून तो मोकाट होऊन पुढच्या दिवशी मला विचारत असेल की डॉक्टर परत मार खायचा आहे का तुम्हाला, तर आम्ही दात कोणाकडे मागायची? आम्ही व्हिलन नाही आहोत, आम्ही दिवस रात्र काम करणारे आहोत. सर, आम्ही टेररिस्ट नाही आहोत. आम्हाला मुळीच रस नाहीये. आम्हाला आमचा एक दिवस 1 मिनिटं आम्हाला प्रत्येकाला महत्वाचं आहे, पण आम्ही दाद कुठे मागायची? आणि तुम्हाला सांगतो, जिथे उच्च न्यायालयाने हे स्टेटमेंट दिलं की तुम्ही स्वतःचं संरक्षण करू शकत नसाल तर कामावर जा, तिथूनच मला वाटतं त्या वाक्यामुळे हा सगळा संप चिघळलेला आहे. आणि सुरक्षा रक्षक आणि या गोष्टींनी आपल्या देशाच्या पंतप्रधान आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनाही आजपर्यंत सुरक्षा रक्षक वाचवू शकलेले नाहीयेत, तर ते डॉक्टरांना काय वाचवणार आहेत? हा प्रश्न आहे. आपल्या आरोग्य व्यवस्थेत जी अनागोंदी आहे ती अनागोंदीचा त्याच्यावर हल्ला करण्यासाठी एक सर्वसामान्य रुग्ण हा आरोग्य मंत्र्याचं चक्र बेधून, सुरक्षा रक्षा बेधून त्याच्यावर हल्ला नाही करू शकत किंवा त्याला जाब विचारण्याची तो भेटतही नाही. पण त्याला दिसतो तो डॉक्टर आणि त्याला दिसतो त्याचा रुग्ण मेल्यावर आणि त्याचा तो राग त्या रुग्णावर निघतो. म्हणून मला वाटतं कोण विलन, कोण चूक, कोण बरोबर, याच्यापेक्षा आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. संप हा मिटेल सर. संप हा कधीतरी मिटणारच आहे. अमोल अन्नदाते, इथे कोण विलन अथवा देव हा प्रश्न नाहीये. सवाल असा आहे की आम्ही संप नेमका कोणत्या गोष्टीसाठी केला होता? तो संप सरकारचं लक्ष वेधून घ्यायला केला होता की आमच्या या अनेक वर्षांच्या मागण्या, ज्या मागण्या मांडण्यामध्ये माध्यमांनी तुम्हाला बिनशर्त सपोर्ट केला होता, किंबहुना अनेकदा माध्यमं तुमच्या बरोबर होती, परंतु आज जेव्हा मुख्यमंत्र्यांनी निवेदन दिलं, आज जेव्हा स्वतः वैद्यकीय शिक्षण मंत्री ते उपलब्ध येऊन सांगतायत, त्यांनी तुम्हाला तारखा दिल्यात कोणत्या दिवशी काय देऊ, हे झाल्यावर सुद्धा आमचं काहीच चुकलं नाही. आणि आम्ही फक्त महात्मा गांधींचे वारस आहोत आणि वारसदार आहोत असं जेव्हा डॉक्टर म्हणतात तेव्हा आपले गिरबान में झाक के देखो.
तुमची भूमिका अगदी योग्य आहे उदय सर. रुग्णांना वेठीला धरण्याचा अधिकार कोणालाही नाहीये, पण आम्ही हा किंवा निवासी डॉक्टरांनी किंवा कुठल्याही डॉक्टरांनी हा संप मिटवल्यानंतर केईएमच्या 500च्या ओपीडी समोर परत तेच 7 डॉक्टरच त्या 500 लोकांना सर्व्हिस देणार असतील. एक 50 बेडच्या वॉर्डमध्ये खाली बेडच्या खाली आणि सगळीकडे जर परत 200 रुग्णांसाठी 2 इंटर्न त्यांचं कलेक्शन ब्लड कलेक्शन करणार असतील तर हे प्रश्न कसे मिटणार? हा प्रश्न मी तुम्हाला तेच परत सांगण्याचा प्रयत्न करतोय की हा प्रश्न फक्त निवासी डॉक्टर, संप, सुरक्षा व्यवस्था असा नाहीये. तुम्ही या संपूर्ण व्यवस्थेमध्ये तुम्ही या असा संपूर्ण प्रश्न- व्यवस्थेमध्ये हा, ज्या सर, काही डॉक्टर, हा, इन्फ्रास्ट्रक्चरच्या डॉक्टर, हा, तरतुदी व्यवस्थेचा आहेत, एक ज्या फक्त काही तपासणारा, इन्फ्रास्ट्रक्चरच्या रुग्ण तपासणारा तरतुदी आहेत घटक आहे. त्याबद्दल बोलताय. म्हणून तर सरकारनं मेडिकल कॉलेजमधल्या सीट्स आत्ता वाढवलेल्या आहेत. सरकार ही जी जुनाट दुखणी आहेत, लॉंग टर्म दुखणी आहेत, त्याबद्दल नेमकं काय करणार आहेत याची चर्चा करूया एका ब्रेक नंतर. आपल्यासोबत गिरीश महाजन देखील आहेत. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहता रुग्णांना वाली कोण. रुग्णांना वाली कोण या विषयावर आपण चर्चा करतो. आपल्यासोबत गिरीश महाजन, अनिल पाचनेकर, विजयसिंह चंदेले, दत्ता माने आणि डॉक्टर अमोल अन्नदाते आहेत. डॉक्टर अनिल पाचनेकर, सायन हॉस्पिटलची ओपीडी गेले 4 दिवस बंद आहे. मी चित्रा थोरात नावाच्या महिलेची केस तुम्हाला सांगितली. तुम्हाला इस्माईल खानची किडनी पेशंटची तुम्हाला केस सांगितली. या फक्त प्रातिनिधिक होत्या. अशा अनेक कहाण्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या इस्पितळात आहेत ज्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलची सेवा परवडत नाही. तुम्ही तुमचा मुद्दा जरूर मांडलेला आहे, संघटित ताकद दाखवली आहे. त्यातला एक धोका मी तुम्हाला सांगितलेला आहे, तो म्हणजे आज होमिओपॅथी आणि इतर सगळ्या पॅथींना तुम्ही तुमच्या बरोबर घेतलं आहे. याच पॅथींना ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करायला मिळू नये म्हणून मी कार्यक्रम करावा म्हणून तुमची लोकं इकडे आली होती आणि त्यांनी त्यांच्यावर प्रचंड तोंडसूक घेतलेलं होतं होमिओपॅथीवर. आज होमिओपॅथीची लोकं म्हणतायत आज आमची मदत घेतली आहेत, आता यापुढे आमच्या नावानं जर काही बोललात तर बघा. काय करणार डॉक्टर तुम्ही आता? नाही, प्रश्न असा आहे की हे दोन्ही प्रश्न वेगवेगळे आहेत. की आता जो संप चालला आहे तो प्रश्न वेगळा आहे, पुढचा जो मुद्दा आहे तो प्रश्न वेगळा आहे. आपण एकेका प्रश्नाकडेच उत्तर शोधूया. की आज जी अपुरी व्यवस्था दिली जाते हॉस्पिटलमध्ये, की तुम्ही म्हणा त्याप्रमाणे की सिटी स्कॅन चालू नसतं, अल्ट्रासोनोग्राफी चालू नसते, की एक्सरे चालू नसतात, पॅथॉलॉजीचे रिपोर्ट चालू नसतात. मग अशा वेळेला हे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करण्याची जबाबदारी कोणाची असते? तर गव्हर्नमेंटची असते. मग गव्हर्नमेंट जर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करत नाही, तोच मुद्दा मगाशी होता जो अमोल अन्नदातांनी मांडलेला होता आणि तोच तुम्ही मांडताय. गिरीश महाजन, तुम्ही मेडिकलच्या सीट्स वाढवल्यात परंतु मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर अत्यंत कमी आहे. अनेक वेळेला आम्ही निवासी डॉक्टर ज्या अवस्थेत राहतात, आणि मी तुम्हाला खरंच सांगतो गोठे बरे हो, गोठे बरे, त्या गोठ्यांपेक्षा वाईट अवस्थेत डॉक्टर राहतात. 18-18, 20-20 तास मुली काम करतात. अनेक अशा निवासी डॉक्टर लग्न झालेल्या महिला मला माहिती आहेत की ज्यांची ॲबॉर्शन ओव्हरवर्कमुळे झालेली आहेत. याचं कारण ज्याचा उल्लेख आत्ता विजयसिंह चंदेलेंनी केला की पेशंटचा लोड एवढा प्रचंड की श्वास घ्यायला फुरसत मिळत नाही. रात्री 2-2, 2:30 वाजता सायन हॉस्पिटलच्या बाहेर कुठल्या तरी वडापावच्या गाडीवर, बुर्जीपावच्या गाडीवर आम्ही त्यांना बुर्जीपाव, भाजीपाव खाताना बघतो. आजही आपण जाऊन बघू शकता. मला कल्पना आहे की हे चित्र एका रात्रीत बदलू शकत नाही गिरीश महाजन, पण तुमच्याकडे ते करायची क्षमता आणि त्याहीपेक्षा राजकीय इच्छाशक्ती आहे. मला तुम्ही सांगा, ही समस्या सोडवण्याकरता हे जे लॉंग टर्म प्रॉब्लेम आहेत इन्फ्रास्ट्रक्चरचे, ते आपण कसे आणि कधी सोडवणार? कारण आपण साधी आश्वासनं देऊन हे लोक ऐकतील असं आता दिसत नाही आहे. उदयजी, या विषयाची जेवढी आपल्याला कल्पना आहे किंवा आपल्याला जेवढी माहिती आहे तेवढीच माहिती किंवा मी खरं सांगेल की त्यापेक्षाही जास्त माहिती मला माहीत आहे. रेसिडेन्शियल डॉक्टर कसे राहत आहेत, कुठल्या अवस्थेत राहत आहेत, त्यांच्या राहण्याच्या व्यवस्था कशा आहेत, हॉस्पिटलमध्ये काय चाललं आहे याची मला पूर्णपणे कल्पना आहे. कारण मी वर्षानुवर्ष हॉस्पिटलच्या चक्रा मारलेल्या आहेत. 25 वर्षात मी मंत्री यात झालो, परंतु मंत्री होण्याच्या आधीपर्यंत आता फक्त मला प्रोटोकॉल म्हणून प्रत्येक वॉर्डामध्ये जाता येते पेशंट बघायला किंवा त्यांचा इलाज डॉक्टरांना सांगायला. परंतु मी सगळ्या ठिकाणी या ठिकाणी हॉस्पिटल फिरलेलो आहे. प्रत्येक मुंबईतलं प्रत्येक हॉस्पिटल फिरलो आहे, पुण्यातलं फिरलेलो आहे. लोकांना माझा हात धरून मी त्या पेशंटना त्या ठिकाणी ओटीपर्यंत घेऊन गेलेलो आहे, त्यांच्या रूमपर्यंत घेऊन गेलेलो आहे, त्यांच्या बेडपर्यंत घेऊन गेलेलो आहे. आणि म्हणून मला या सगळ्या ज्या अडचणी आहेत डॉक्टरांच्या, याची मला
मला पुरेपूर कल्पना आहे. आपण बघितलं असेल की यावर्षी आपण जवळपास 800 ते 850 पीजीचे सीट वाढवलेल्या आहेत, 850 सीट वाढवलेल्या आहेत आणि त्याच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे म्हणून आपण जवळपास 250-250 कोटीवरून आपण 600 कोटीपर्यंत यावर्षी मी बजेट घेतलं. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली, सुधीर भाऊ आमचे फायनान्स मिनिस्टर त्यांना विनंती केली आणि हे बजेट आपण जवळपास 2.5 पट त्या ठिकाणी करून घेतलेलं आहे. MBBSच्या जागा कमी होतं कामाने, इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे कमी होतं आणि म्हणून त्यासाठी सुद्धा आपण बजेटमध्ये त्या ठिकाणी प्रोव्हिजन करून घेतलेली आहे. नवीन हॉस्टेलच्या बाबतीमध्ये राहण्याची व्यवस्था कशी आहे मला माहिती आहे. विद्यार्थ्यांची रेसिडेन्स विद्यार्थ्याची जे हॉस्पिटलमध्ये आता आपण मोठ्या हॉस्टेलची इमारत बांधतोय, आपण त्याला सुरुवात केलेली आहे, लवकरच ती त्या ठिकाणी पूर्वतवाढ होणार आहे. खरं आहे अडचणी भरपूर आहेत, इन्फ्रास्ट्रक्चरची आपल्याकडे कमतरता आहेत, परंतु अशाही परिस्थितीमध्ये अतिशय दर्जेदार या ठिकाणी आपण काम डॉक्टर्स या हॉस्पिटलमध्ये करतायत. MRI असेल, CT कारण एवढा लोड असतो की सतत 24 तास ते सगळ्या सिस्टीम चालू असतात. MRI आपण बघितलं असेल 24 तास त्या ठिकाणी अगदी म्हणजे वेटिंग असतं त्या ठिकाणी, उद्या या परवा या 24 तासाने या 28 तासाने अगदी तासावर खेळ चालतो व दिवसावर चालतो याची मला कल्पना आहे. CT स्कॅनची तीच अवस्था आहे, सोनोग्राफीची तीच अवस्था आहे, कारण या ठिकाणी येणारा वर्ग या मोठ्या प्रमाणामध्ये असतो कारण मोफत त्याचा इलाज होत असतो. आज अनेक लोक असे आहेत की त्याच्या ठिकाणी कुठेही हा खर्च बेअर करू शकत नाही आणि म्हणून इथे गर्दी खूप आहे याची मला कल्पना आहे आणि म्हणून इथे सुधारणाही झाल्या पाहिजेत. डॉक्टर जे सांगतात त्याच्यामध्ये मी काही त्याला नकार देत नाही की या ठिकाणी सगळंच एकदम व्यवस्थित आहे, सगळ्या व्यवस्था आहेत, परंतु काही सगळ्या या सततच्या त्याच्या वापरण्यामुळे त्या जीर्ण होत असतात, काही त्या ठिकाणी त्या मेंटेनन्ससाठी येत आहेत आणि त्या काळामध्ये त्या बंद असतात आणि म्हणून काही प्रमाणामध्ये पेशंटसुद्धा नाराज असतात. परंतु त्या सगळ्या पूर्ण करण्यासाठी ती जबाबदारी या शासनाने घेतलेली आहे. केंद्र सरकारने तर आपण बघितलं असेल की आता हा हक्कच केलेला आहे प्रत्येक माणसाला, या ठिकाणी गरीब माणसाला जो इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहे याच्यासाठी आरोग्याची सोय आता ही मोफत द्यायची ही गोष्ट सुद्धा माननीय मोदीजींनी या ठिकाणी केलेली आहे आणि त्या दृष्टीने मला वाटतं इन्फ्रास्ट्रक्चरसाठी या ठिकाणी पैसे येतील, पण त्याला म्हणजे सुधारणा गिरीश महाजन या ठिकाणी आपण मंत्री म्हणून पैशाची तरतूद केलेली आहे आणि त्या कार्यक्रमाला त्याला उपक्रमाला एक दिशा आपण दिलेली आहे. अमोल अन्नदाते, आपलं वैजापूरचं हॉस्पिटल एका आठवड्यात उभं राहिलं, एका महिन्यात उभं राहिलं का एका वर्षात उभं राहिलं? सर माझं वैजापूरचं हॉस्पिटल हे 50 वर्षात उभं राहिलंय. बरोबर आहे ना? म्हणजे एखादी चांगली मेडिकल सुविधा उभी करायला इच्छाशक्ती बरोबर काही काळ द्यावा लागतो. गिरीश महाजन यांनी आत्ता दोन्हीची तयारी दाखवली आहे. त्यांनी पैशाची तरतूद करून दाखवली आणि त्यांनी इच्छाशक्ती देखील दाखवली. विजयसिंह चंदेले, रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे. किमान इथे ऐकणारा वैद्यकीय शिक्षण मंत्री आहे, त्याला परिस्थिती बदलायची आहे. अजूनही मला सांगा, या पलीकडे आपल्या मागण्या काय आहेत ते तरी कळू द्या. हे पहा, आमच्या मागण्या त्याच आहेत. माननीय मंत्री साहेबांनी जे आता, आणि तुमचाही मी आभार मानतो पहिल्यांदा, की तुम्ही लोकांनी आमच्या ज्या असुविधा आम्हाला आहेत तुम्ही या शोवर तुम्ही सांगितलात. आम्ही कोणत्या परिस्थितीत काम करतो याची तुम्हालाही जाणीव आहे, याचा मला खूप आनंद झाला. पण लोकांना तो वाटत असतं की आम्ही तरी सरकारी लोकांनी सरकारी कर्मचाऱ्यांसारखंच काम करतो 8 तास वगैरे. तुम्ही आणि मंत्री साहेबांनाही सांगितलं की आम्ही 24-24 तास वगैरे काम करतो आणि आम्ही कोणत्या अवस्थेत राहतो हे तुम्हालाही जाणीव आहे. त्याबद्दल मी प्रथमतः तुमचे आभार मानतो. आणि हे सरकारने जे आम्हाला जे लिखित आम्हाला आश्वासनपूर्ती महत्त्वाची आहे. सरकारने आम्हाला जे आश्वासनं दिले त्याचा लेखी आम्हाला भेटल्यानंतर आम्ही कधीही संप मागे घेऊ. आम्ही करण्यासाठी इथे आलो नाही, आमची शक्ती दाखवण्यासाठी इथे नाही. डॉक्टरांना लेखी हवाय, प्रिस्क्रिप्शन शिवाय औषधं मिळणार नाहीत. बोला, तुम्ही प्रिस्क्रिप्शन देणार का गिरीश महाजन यांच्या लेटर हेडवर? आपण मी कालच बैठक या ठिकाणी घेतली. मार्चचे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी आलेले होते, सगळ्या हॉस्पिटलचे होते. मी त्यांनी लेखी म्हणता बरोबर आम्ही त्यांना लेखी स्वरूपामध्ये सगळ्या आमच्या त्या ठिकाणी या मागण्या त्यांच्या ज्या होत्या त्या किती दिवसात पूर्ण करू हे टाइम बाउंड आम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे. टाइम बाउंड आम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे. आजही मुख्यमंत्री महोदयांनी त्याच मागण्या वाचून दाखवल्या आणि त्या मागण्या आम्ही किती दिवसात पूर्ण करू हे सुद्धा मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्यांसमोर या ठिकाणी वाचून दाखवलेलं आहे. विजयसिंह चंदेले, या पलीकडे काय हवंय बोला, या पलीकडे काय हवंय बोला. सर, आम्हाला जे मागण्यापूर्तीचं जे कागद भेटलेलं आहे ते तर आम्हाला जस्ट असं वाटतंय की आम्हाला बस तारखा बदलून दिलेलं आहे. 2016 मध्ये पण याच प्रकारचं कागद आम्हाला भेटलेलं. त्यावेळेस आम्ही आमचा संप मागे घेतलेला कारण आम्हाला विश्वास होता की त्या पूर्ती होतील. पण 2016 मध्ये ते पूर्ण नाही झाला.
पुन्हा तो कागद तसाच आम्हाला भेटला, कारण आमच्या मागण्या प्रत्येक वेळेस सेम असतात. गिरीश प्रत्येक महाजन, वेळेस आम्ही संप करतो. गिरीश महाजन, आणि तुमच्यावर हे विश्वास संप नाहीये. करण्यापेक्षा आम्ही मागणी करतो आणि पुन्हा तेच आम्हाला गिरीश भेटतं. फक्त महाजन, तुमच्यावर तारखा विश्वास बदलल्या नाहीये. त्या कागदांच्या, गिरीश असं महाजन, आम्हाला बोला. वाटतं सचिन. मी आपल्याला पुन्हा सांगतो की मला सगळ्या अडचणीची जाणीव आहे. मी मंत्री झाल्याबरोबर मार्चच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मी बोलून घेतलं होतं. मी त्यांना सांगितलं यापुढे एकही दिवस संप करायचा नाही. तुमच्या ज्या काही मागण्या असतील त्या फक्त मला 1-2 दिवस आधी तुम्ही मला सांगत जा. मी त्या पूर्ण करण्यासाठी मी बांधील तुमच्या सोबत आहे, कारण मला तुमच्या सगळ्या अडचणी माहीत आहे. मी त्यांना हे आश्वासन त्या ठिकाणी दिलं होतं. आपल्याला कल्पना असेल, आपण लेक्चररच्या नियमित करण्याच्या जागा होत्या, लेक्चरर नियमित करायचं होतं. मी आल्याबरोबर अगदी मागे लागून 200 लेक्चरर नियमित करून घेतले. त्यामुळे MBBSच्या आपल्या सीट त्या ठिकाणी वाचलेल्या आहेत. MPSCच्या कक्षेतून जी नोकर भरती आपली होती, प्रमोशन होते, ते MPSCच्या कक्षेतून मी बाहेर काढले. मग सहयोगी प्राध्यापक आहे, लेक्चर आहे, त्या सगळ्या जागा आपण या कक्षेच्या बाहेर काढल्या MPSCच्या, म्हणून तात्काळ त्यांना त्या ठिकाणी भरती करता आलेल्या आहेत, प्रमोशन मिळालेलं आहे. म्हणजे मी कुठली कसर या बाबतीमध्ये कमी ठेवली का, तुम्ही कोणालाही त्या ठिकाणी विचारा. मी जे जे करण्यासारखं आहेत, जे जे मला सगळ्या लोकांनी या ठिकाणी प्राध्यापकांनी सांगितलं असेल, लेक्चरनी सांगितलं, रेसिडेंट डॉक्टरनी सांगितलं, त्या सगळ्या मागण्या मी त्यांच्या तडकाफडकी पूर्ण केलेल्या आहेत. कुठेही आम्ही त्या ठिकाणी कमी पडलो नाही. आणि म्हणून माझी आपल्याला त्या ठिकाणी पुन्हा विनंती सांगेल, मी विनंती आहे की आपण फार लोकांना बिचारांना फार वेठीस धरू नका. तुम्ही सांगितलं ना की तुम्ही मागण्या, मी तुम्हाला सांगतो, मी तुमच्या टीव्हीवर सांगतोय, दूरदर्शनवर सांगतोय, तुमच्या सगळ्या साक्षीने सांगतोय की आम्ही दिलेल्या टाइम बाउंडमध्ये म्हणजे 15 दिवसामध्ये जर 1100 जागा भरल्या गेल्या नाही ना, तर तो तुम्ही म्हणाल ते मी करायला तयार आहे. तुम्ही म्हणाल ते करायला तयार आहे. विजय सिंह चंदेले, बताओ और क्या चाहिए? येत्या 5 दिवसामध्ये येत्या पाच विजय दिवसामध्ये सिंह, मी तुम्हाला 700 जागा देतोय. विजय सिंह चंदेले, how much tough you want to be? Tell me. How much difficult cancer it would be? How much difficult cancer it would be, Vijay Siya Chandele? What more you want now? What more you want? आमच्या अपेक्षा त्याच आहेत. जर सरकारने त्या अपेक्षा आमच्या पूर्ण केल्या तर तुम्हाला आम्ही संप लेखी दिला करण्याचं तरी आमचं मान्य कोणतंही कारण नाही. नाहीये. तुम्हाला आम्ही लेखी फक्त दिला आमच्या- तरी मान्य नाही. मंत्री महोदय स्वतः येऊन माध्यमात सांगतायत, लक्षात सर, घ्या, ही 2016 ध्वनिचित्रफीत मध्ये ही ध्वनिचित्रफीत सरकारच्या- काही दिवसानंतर वाजवून आपण गिरीश महाजन यांना अडचणीत आणू शकतो. मी त्यांना अडचणीत आणू शकतो याची गिरीश महाजन यांना पूर्ण कल्पना आहे. तरी देखील ते सांगतात, म्हणजे त्यांच्याकडे ती इच्छाशक्ती आहे, त्यांच्याकडे ते अप्रुव्हल आहे. CM त्यांच्या पाठीशी आहेत, ब्युरोक्रेसी त्यांच्या बरोबर आहेत. अन्यथा त्यांनी असं आश्वासन माझ्या कार्यक्रमात तरी द्यायचं धाडस दाखवलं नसतं. याच्या पलीकडे विजय सिंह चंदेले, फॉर गॉड सेक, नॉट फॉर युअर सेक, त्या हजारो पेशंटचा विचार करा. तुमच्या मागण्या 100% जायज आहेत, योग्य आहेत. आम्ही आत्तापर्यंत तुमच्याकरता भांडलेलो आहोत. या पलीकडे जाऊन सुद्धा तुम्हाला जर संप करायचा असेल तर लक्षात घ्या तुमची प्रतिमा काय होईल. अमोल, ते मी तुमच्याकडे येतोय. एक छोटासा प्रश्न दत्ता माने आहे ना. दत्ता माने, डॉक्टर हे व्यावसायिक आहेत का सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत? कायदा काय सांगतोय आता? ते सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत कायद्यानुसार. आणि इनफॅक्ट सुप्रीम कोर्टचे 4 वेगवेगळे जजमेंट्स आहेत. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया याच्यामध्ये बंद बाय पॉलिटिकल पार्टीज याच्याबद्दल डिस्कस केलेलं आहे की पॉलिटिकल पार्टीनी कुठल्याही प्रकारचा ब्लॉकेड किंवा बंद करू नये. त्यानंतर TK रंगराजनच्या केसमध्ये 2003 मध्ये सुप्रीम कोर्टने क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे की देर इज नो फंडामेंट गो ऑन स्ट्राईक, आणि त्यामध्ये देर इज नो मोरल ऑर इथिकल ड्युटी टू गो ऑन स्ट्राईक. त्यानंतर 2014 मध्ये सुद्धा इनफॅक्ट सुप्रीम कोर्टनं सांगितलेलं आहे की स्ट्राईकवर जाऊ नये डॉक्टरनी, कारण स्ट्राईकवर गेल्यामुळे बऱ्याच पेशंटला इन्कन्व्हिनियन्स होतो. ही एक गोष्ट डॉक्टर लोकांनी लक्षात घेतली पाहिजे. आणि इनफॅक्ट ज्यावेळेला ॲडव्होकेटचे स्ट्राईक व्हायचे त्यावेळेला सुद्धा इनफॅक्ट सुप्रीम कोर्टनं एक्स कॅप्टन हरीश उप्पल्स केसमध्ये 2013 मध्ये व्हेरियस डायरेक्शन्स पास केले होते. मला तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे की सध्याचे जे कायदे आहेत ते रुग्णांना, डॉक्टरांना पुरेशी सुरक्षा द्यायला कमी आहेत असं वाटतं आपल्याला, का त्याच्या अंमलबजावणीत कुठेतरी आम्ही कमी पडतोय? मला असं वाटत नाही. बेसिकली कसं आहे की आपण जर इनफॅक्ट डॉक्टरांना ज्या आज महाराष्ट्रामध्ये सुविधा बघितल्या तर इनफॅक्ट जे डॉक्टरांना जो स्टायपेंड आज भेटतो तो स्टायपेंड इंडियामध्ये सेकंड पोझिशनला महाराष्ट्र आहे, जो काही वर्षापूर्वी सर्वात कमी होता. एक्झॅक्टली. आणि त्यासाठी त्यांनी स्ट्राईक केलं तर त्यांना इनफॅक्ट महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं वाढून पण दिलेलं आहे. आणि आज महाराष्ट्राची जर पोझिशन बघितली तर महाराष्ट्राची पोझिशन सेकंड आहे स्टायपंडच्या बाबतीमध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये बेस्ट सर्व्हिसेस दिल्या जातात डॉक्टरच्या. तुम्ही जर बाकीच्या कंट्रीज याच्यामध्ये बघितलं, स्टेट्समध्ये बघितलं, खूप डिफिकल्ट सिच्युएशन आहे. 53च्या वर केसेस झालेल्या आहेत. कायदा जर खूपच स्ट्रॉंग असता तर या 53 लोकांवर काही ना काही शिक्षा झाली असती. पण 53 लोकांपैकी एकाही केसमध्ये काही झालं नाही. कायदा कसं तुम्ही स्ट्रॉंग आहे म्हणू शकता? इनफॅक्ट मला काय म्हणायचं आहे मिस्टर चंदिले
की स्ट्राईकवर जाणं हे सोल्युशन नाही आहे. कारण तुम्हाला ज्या वेळेला हिपोक्रेटिक ओथ दिली जाते त्यावेळेला हत्यार होतं. आम्ही याआधी पण बरेच प्रकारे आमच्या लोकल अथॉरिटीला पण सांगून आम्हाला संपावर जाण्याची काही इच्छा नाहीये. आम्ही खूप वेळा प्रयत्न केला की आम्ही आमचे इश्यूज तुम्हाला सांगत होतो. आम्ही मागच्या मिस्टर चंदेले, तुम्हाला माहित आहे का, तुम्हाला माहित आहे का, मर्ड असोसिएशननी बॉम्बे हायकोर्टमध्ये PIL 77/2015 मध्ये 4 मे 2015 रोजी अंडरटेकिंग दिलेलं आहे की ते स्ट्राईकवर जाणार नाहीयेत. इनफॅक्ट ज्या वेळेला मॅटर 21 तारखेला होतं त्यावेळेला सुद्धा विजयसिंह चंदेले, तुम्ही माध्यमांची, सामान्य नागरिकांची, रुग्णांची, सगळ्यांची सहानुभूती यानंतर संप करून गमावणार आहात असं नाही का वाटतंय? आता मिनिस्टर ऑन एअर रेकॉर्डवर येत आहेत. जर त्यांनी त्यांची आश्वासनं पुरी केली नाहीत तर हे 10 वेळा वाजवून त्यांच्या मतदारांपर्यंत आपण पोहोचवून त्यांच्या राजकीय करिअर स्टेकला लावून तुमच्याकडे ते येत आहेत, तरी तुम्हाला मान्य करावं असं वाटत नाही? अनिल पाचनेकर, आपण किती ताणणार आहात हे? ताणण्याचा प्रश्न येत नाहीये. इनफॅक्ट आम्ही जो पहिला मुद्दा सांगितला की रोहित तातेडे सारख्या अपंगावरती हल्ला झाला सायन हॉस्पिटलमध्ये, काल मानसी पाटीलवरती रात्री हल्ला झाला, की धुळ्याचं प्रकरण झाल्यानंतर एका आठवड्यात 6 हल्ले झाले नाशिक आणि औरंगाबाद ठिकठिकाणी. तर हे फक्त मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. 40,000 डॉक्टरांना सुरक्षा पुरवणं खरोखरच कुठल्या तरी व्यवस्थेला 24 तास शक्य आहे का? बी प्रॅक्टिकल. इनफॅक्ट आज ज्या वेळेला कोर्टामध्ये हिअरिंग झालं त्यावेळेला कोर्टाने त्यांना विचारलं, सेक्रेटरी आणि प्रेसिडेंट आहेत मार्डचे, ते पण हजर होते कोर्टामध्ये. कोर्ट म्हटलं प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल, इफ यू आर एक्सपेक्टिंग दॅट इंडिव्हिज्युअल प्रोटेक्शन शुड बी गिवन टू ईच अँड एव्हरी डॉक्टर, दॅट इज नॉट पॉसिबल. अमोल अन्नराते सर, मला आज परिस्थिती येतोय मी तुमच्याकडे. अमोल अन्नराते, यावर तोडगा काय? संप, हरताळ, टाळेबंदी हे गिरणी कामगारांच्या बाबतीत आम्ही ऐकायचो, आता वारंवार डॉक्टरांच्या बाबतीत ऐकायला लागतंय. त्यांच्या मागण्या योग्य आहेत, मान्य आहे, परंतु आता त्या सगळ्या मागण्या मान्य केल्याचं पत्र दिलं जात आहे. 70, 80 लोक 3 दिवसात मरतायत. मला सांगा, यानंतर डॉक्टर सहानुभूतीचे पात्र किंवा हकदार असतील असं तुम्हाला वाटतंय का? यू आर ऑल्सो लाईक एनी अदर बिझनेसमन who wants to twist our arms. हा डॉक्टरांचा संप हा डॉक्टरांचाच नाही, कुठल्याही समूहाचा. मलाही एखादा कोणी संपावर जातो तेव्हा मलाही त्रास होतो. हा संपाचं समर्थन हे कोणीच करू शकत नाही. सगळ्यात पहिली गोष्ट मला वाटतं, एक सगळ्यात महत्त्वाचं, आज गिरीश महाजन सर, वैद्यकीय शिक्षण मंत्री, एका शोवर येऊन संवाद साधतायत. ही किती पॉझिटिव्ह स्टेप आहे आणि त्याच्यासाठी त्यांचं अभिनंदन करूया. गिरीश महाजन सर, तुम्ही मायबाप सरकार आहात, आम्ही तुमची गिरीश महाजन हे अभिनंदनाचे भुकेले नाही आहेत. अमोल अन्नदाते, गिरीश महाजन यांना अभिनंदन स्वीकारला नाही बोलवलेलं. आम्हाला रस आहे तो गिरीश महाजनांचं अभिनंदन करण्यात नाही. गिरीश महाजनांचा मुद्दा आहे की प्लीज रुग्णसेवा चालू करा. ती कधी करणार बोला? उद्या सकाळी वैजापूरला प्रॅक्टिस करणार की नाही सांगा. सर, रुग्णसेवा चालू होईल. मी महाजन सरांना ग्वाही देतो, उद्या जर काही झालं तर उदय सर आपण दोघे मिळून, तुम्ही सांगा तितका नंबर, तितके 1000 डॉक्टर घेऊन मी या रुग्णालयांमध्ये मी हजर होईल सेवा देण्यासाठी. पॉझिटिव्ह स्टेप्स होत आहेत, मुलांचा विश्वास उडालाय. माझ्या भावांना मी सांगतोय. एक मिनिट अमोल, येतो मी तुमच्याकडे. गिरीश महाजन साहेबांनी जे शब्द वापरलेले ते उत्साह दाखवलेला आहे, जे धडाडे दाखवलेले आहेत, त्याबद्दल खरोखरच आम्ही त्यांचे अत्यंत आभार मानतो. पण प्रश्न असा आहे की चंद्रसिंग साहेबांनी पण सांगितलं की 2016 पण ते सांगितलं होतं आम्हाला की आम्ही करतो म्हणून वगैरे. बोलाचाच बात आणि बोलाचीच कडू नको. हायकोर्टनी डागा समिती का नेमली आहे? कारण हायकोर्टनी सांगितलं होतं की रूल्स अँड रेग्युलेशन, प्रॉपर प्रोटेक्शन शुड बी गिव्हन टू द वर्किंग डॉक्टर्स इन द गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स अँड ऑल. आणि त्याच्यासाठी त्यांनी ते गार्ड्स वगैरे नेमायला सांगितले होते. PLA फंड होता सर, त्यासाठी तो डीनी वापरलेलाच नाहीये. अनिल पाचनेकर, शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. या सगळ्यानंतर देखील आपण सेवा पुरवायचं न ठरवून रुग्णांच्या नजरेत मोठे बनणार आहात, न्यायालयाच्या नजरेत बेगुन्हागार साबित होणार आहात. सरकारच्या समोर तुम्हाला आम्ही नमवू शकतो महाजन, तुम्हाला आम्ही नमवू शकतो फडणवीस, असे होणार आहात याची कल्पना आहे तुम्हाला? आम्ही इथे कुणालाही नमवण्यासाठी आलेलो नाही आहेत. आम्ही इथे पेशंटसाठी दिवस रात्र झटणारे आहोत. जसं डॉक्टर अन्नमोहन दातेने सांगितलं की जर आम्ही पेशंट बघितले नाही तर आम्हाला ते रात्री झोप येत नाहीये. वी आर फॉर द सोसायटी, बट वी आर फॉर द सेक्युअर सोसायटी. लास्ट वन लाईन अँड देन शेवटचं आपण आश्वासन यांच्याकडनं घेऊया. लास्ट वन लाईन फ्रॉम यू. मला असं म्हणावं असं वाटेल की 2016 मध्ये
हायकोर्टनं डागा कमिटी अपॉइंट केली होती की डॉक्टरांचे जे ग्रीव्हन्सेस आहेत त्या कमिटी काय असेल तर कमिटीकडे जाऊ शकतात. आता ज्यावेळेला असॉल्ट झाले त्यावेळेला कुठल्याही प्रकारचं त्यांनी ॲप्लिकेशन केलं नाही कमिटीकडे. तुमच्यासाठी एक रिटायर्ड हायकोर्ट जजची कमिटी आहे. मार्चची अवस्था आत्ता अशी आहे दत्ता माने, मुंबईतला मार्चचा प्रतिनिधी 8:30 पर्यंत या कार्यक्रमाला यायला तयार होता. 8:30 वाजता पेशंटच्या रोग्याच्या अवस्थेत आम्हाला सांगून फोन करतो, आम्हाला येणं शक्य नाही, आमच्यात कन्फ्युजन आहे. तुम्ही लक्षात घ्या काय चाललंय ते. प्रेक्षको तुम्ही लक्षात घ्या तुमच्या जीवाशी कसं खेळलं जातंय ते. आपण शेवटचा प्रश्न विचारूया. गिरीश महाजन आहे ना, गिरीश महाजन हे ऐकतील असं काही दिसत नाही आहे. या पलीकडे जाऊन आपण काय करणार आहात? उद्या रुग्णसेवा मिळण्याकरता आपण काय करणार आहात? गिरीश महाजन. ते बघा साहेब, आम्ही गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी प्रयत्न करतोय. माननीय आमचे मुख्यमंत्री मोदयांनी आज बैठक घेतली. काल मी या ठिकाणी बैठक केली होती सर्वांसोबत. त्याच्या आदल्या दिवशी आमचे प्रधान सचिव आहेत, आमचे डायरेक्टर आहेत, सर्वांनीच त्या ठिकाणी यांच्यासोबत बैठकी केल्यात. सर्वांनी त्यांना लेखी या ठिकाणी दिलेलं आहे आणि आम्ही वारंवार यांना विनंती करतोय की तुम्ही कामावर हजर व्हा. आमच्यासाठी नाही बाबा, पण या गरीब रुग्णांसाठी, जो सामान्य माणूस आहे, गरीब माणूस आहे, जो त्या ठिकाणी बिचारा लाईनीतून बसलेला आहे, फुटपाथवर बसलेला आहे, बाहेर रुग्णांच्या तो वाट बघतोय आणि त्याच्या जीवाशी आपल्याला खेळून या ठिकाणी चालणार नाही. आणि माननीय उच्च न्यायालयाने आज पुन्हा या ठिकाणी सांगितलेलं आहे. परवा तर ताशेरे ओढले ते ठीक आहे, त्याच्याबद्दल मी बोलणार नाही, परंतु आज सुद्धा सांगितलं आहे की तुम्ही आजच्या संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी कामावर रुजू व्हा. आणि आम्हालाही सांगितलं आहे की तुम्ही किती दिवसामध्ये सेवा देणार आहात ते या ठिकाणी आम्हाला सांगा. आम्ही सांगितलं आहे की आम्ही 15 दिवसामध्ये या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड या ठिकाणी पुरणार आहोत. आम्हाला मुदत, मी सांगतो, आम्हाला मुदत न्यायालयाने महिनाभराची दिलेली आहे. महिनाभराची दिलेली आहे, अजून मुदत 1.25 महिन्याची मुदत दिलेली आहे. पण मी पुन्हा तुम्हाला सांगतो की 15 दिवसाच्या वर मी 16वा दिवस लागू देणार नाही. मी जबाबदार, मी मंत्री म्हणून या ठिकाणी तुमच्या समोर सांगतोय, सगळ्या जनतेसमोर सांगतोय, आपल्या चॅनलवर सांगतोय. नाही तर जबाबदार मला पकडायचं, मी माझ्या पदाचा राजीनामा देऊन टाकेल तुम्हाला यापुढे जाऊन सांगतोय. परंतु या गरीब लोकांच्या जीवाशी तुम्ही खेळू नका. Hats off मी to तुम्हाला you. जर या सेवा, तुम्हाला असं वाटतं ना की तुमचा विश्वास नाही, हे कागद खोटे आहेत, मी तुम्हाला पुन्हा सांगतो की मी माझ्या पदाचा राजीनामा देऊन टाकेल साहेब या ठिकाणी. मी जर खोटं बोललो Hats off to you, गिरीश महाजन. यानंतर वर या ठिकाणी 17वा दिवस उगवू देणार नाही. अगदी बरोबर आहे. यानंतर प्रेक्षको जर आपले आणि डॉक्टर ऐकणार नसतील, अजून मी काय आश्वासन द्यावं? मार्ड म्हणजे जर माननीय ऐकणार नसेल तर तुम्हीच माननीय निर्णय घ्या. मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः इतक्या कडकपणे सांगितलं. अगदी बरोबर आहे. प्रेक्षको, रुग्णांना वाली कोण या विषयावरची गंभीर चर्चा आपण पाहिली. डॉक्टरांना संरक्षण कायदा असूनही गेल्या 2 वर्षात 56 हल्ले झाले, त्यातल्या किती आरोपींना शिक्षा झाली असा सवाल करत आम्ही गांधीजींच्या मार्गाने आंदोलन करत असल्याचा दावा IMAच्या डॉक्टर अनिल पासनेकर यांनी केला. पण त्याच वेळेला कट प्रॅक्टिसच्या विरोधात किती वेळा रस्त्यावर आला होता याचं उत्तर मात्र त्यांना देता आलं नाही. संपकरी डॉक्टरांच्या सर्वच्या सर्व 10 मागण्या सरकारनं मान्य केल्या आहेत. 1100 सुरक्षा रक्षक 10 दिवसात भरती केलेत. त्यामुळे निदान आता तरी डॉक्टरांनी संप मागे घ्यावा असं कळकळीचं आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी आज केलं. केवळ हल्ला होतोय म्हणून हा संप नाहीये, तर रुग्णांना चांगल्या दर्जाची सेवा देता यावी यासाठी हे आंदोलन आहे असा दावा मार्चच्या प्रतिनिधींनी केला. कधी नव्हे एवढ्या कठोर शब्दात हायकोर्टानं संपकरी डॉक्टरांवर ताशेरे ओढलेत. संप तातडीने मागे घ्या असं सांगितलेलं आहे, ठणकावलंय. तरी देखील डॉक्टर ऐकत नाहीयेत. याकडं याचिकाकर्ते दत्ता माने यांनी आपलं लक्ष वेधलं. डॉक्टरांना विलन ठरवायची घाई करू नका. केवळ मारहाण हा मुद्दा नाही, आरोग्य सेवेतल्या अनागोंदीचा प्रश्न आहे असं अमोल अन्नदाते म्हणाले. पण कोर्टानं आदेश देऊनही, अगदी मुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी आपलं पद स्टेकला लावू नये आश्वासन देऊनही प्रेक्षको, मार्ड आणि IMA आपला हट्ट सोडायला तयार नाही. हेच या चर्चेतून समोर आलंय. प्रेक्षको, देव रुग्णांना बरं करतो आणि डॉक्टर त्यासाठी फी घेतो. देव आणि डॉक्टर यांच्यात एवढाच फरक आहे की देव स्वतःला डॉक्टर समजत नाहीत असं उपरोधिकपणे म्हटलं जातं. या देशात डॉक्टरांची तुलना देवाशी केली जाते. मग अशा देव माणसांनी डॉक्टरांच्या जीवाशी खेळणं कितपत योग्य आहे? एखाद्या रुग्णाच्या नातेवाईकासाठी, त्याच्या मूर्खपणासाठी, त्याच्या काय म्हणू आपण ज्याला आक्रस्ताळेपणाविषयी, त्याच्या व्हायलन्ससाठी हजारो रुग्णांना वेठीला धरणं योग्य आहे का? याचा विचार डॉक्टरांनी करायला हवा. तुम्ही संप केलात, तुमच्या मागण्या मांडल्यात, माध्यमं तुमच्या बरोबर आहेत, त्याचवेळी आपण रुग्णांचे नातेवाईक आहोत. डॉक्टरांना केलेल्या उपचारावर लक्ष ठेवणारे वॉचडॉग नाहीत, हे नातेवाईकांनी देखील लक्षात ठेवलं पाहिजे. रुग्णांचे नातेवाईक आणि डॉक्टर या अशा दोन्ही घटकांचा सार्वजनिक उन्माद प्रचंड वाढतोय, ही चिंतेची बाब आहे.
KEM, सायन, जे नायर यासारख्या हॉस्पिटलमधल्या वैद्यकीय सेवांवर नको तेवढा ताण आहे, हे मान्यच आहे. इथली आरोग्य सेवा तिपटीनं वाढायची गरज आहे, हे देखील तितकंच सत्य आहे. निवासी डॉक्टरांना चांगल्या सुविधा सरकारनं पुरवायला हव्यात, त्यांच्या सुरक्षेची काळजी घ्यायला हवी आणि डॉक्टरांनी आता फार ताणू नये. संप तात्काळ मागे घ्यावा. आपल्या न्याय मागण्यांकरता माध्यमं आज तुमच्या बरोबर आहेत. आज या 70 मेलेल्या लोकांच्या कहाण्या जर दाखवायला सुरुवात केली तर जनता आपल्या किती विरोधात जाईल याचा विचार करा. हे आव्हान आम्ही पुन्हा एकदा हजारो रुग्णांच्या वतीने करतोय. डॉक्टर तुम्ही सुद्धा असं म्हणायची वेळ आणू नका. हॅट्स ऑफ टू यू गिरीश महाजन. आपण आज येऊन करोडो प्रेक्षकांसमोर तुमचं आश्वासन केलं, तुम्ही तुमचं काम केलंय. आता तुम्ही एक पाऊल पुढे आलेलात, आता डॉक्टर एक पाऊल पुढे येतात का एवढंच बघायचंय. या चर्चेत सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.